या सर्वांची मेहनत तुम्हाला पाहायला मिळेल. कारण ना आयोजन करणं मी म्हणेन सोपं आहे, परंतु नियोजन करणं खूप कठीण काम असतं. कारण नाईटच्या स्पर्धेचं ज्ञानेश्वर आयोजन आणि नियोजन पाहिलं ना तर खूप वेगळी गोष्ट असते. कारण नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा घडताना आपण पाहत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्टीचं बारकाईने लक्ष केंद्रित करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मग आपण पाहिलं 40 गाव प्रीमियर लीग. अगदी ज्ञानेश्वर 40 गावांना एकत्रित आणण्याचं काम केलं होतं या सर्वांनी. कारण आत्ताच आम्ही 10 गावची प्रीमियर लीग केली, स्वतः मी आयोजक होतो. आणि त्यानंतर 40 गावांना एकत्र कसं आणलं असेल जर आपण पाहिलं असेल तर. आणि मग 40 गावांना एकत्रित आणणं, त्यानंतर या सर्व गोष्टीची अरेंजमेंट असेल, मग एक साथ तो ग्रुप आपण पाहिला. आणि मग त्यानंतर ग्रामस्थ मंडळ नारपोली आणि आमचं मग सर्व वासुदेवजी असतील, प्रकाशजी असतील, त्यानंतर आमचे योगेश मस्कर आणि सर्वांचे मित्र परिवार. आणि मग त्यांची मेहनत खूप राहिली होती आणि ती स्पर्धा याच मैदानावर आपण अगदी यशस्वी केली होती. त्यानंतर रसायनी विभागातील एक नामवंत पॅकर आमचे नरेशजी मुने असतील. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर वासुदेवजी पाटील जे मसोबा क्रिकेट संघ आपण पाहिलं नारपोली संघाला पुरस्कृत करण्याचं काम आमचे नरेशजी मुनी करत असतात. तन्मयी अगदी मुलगी आहे, त्यांच्या नावाने खेळणारा संघ. आणि मी म्हणेन यंदाचे पूर्ण सीझन आणि वासुदेवजी मी म्हणेन यशस्वी पॅकर राहिलेत, यशस्वी पॅकर आमचे नरेशजी मुने. कारण नरेशजी मुने यांनी जेवढ्या एंट्री टाकल्या असतील मी म्हणेन प्रत्येक एंट्रीसाठी त्यांना बक्षीस पात्र झालेलं आहे. हे आम्ही बराच वेळेला पाहिलं आहे. अगदी यशस्वी पॅकर आहे. सध्याच्या घडीला हात अगदीच ढिला सोडलाय त्यांनी. कारण मग ट्रॉफ्या असतील, त्यानंतर पैसे रुपये देणगी स्वरूपामध्ये असेल, या सर्व गोष्टी आपण नरेशजी मुने यांच्या माध्यमातून पाहिल्या आहेत. आणि कारण पैसा सर्वांकडे आम्ही सातत्यानं म्हणत असतो, भूक लागल्यानंतर जेवणं ही प्रकृती आहे मित्रांनो. भूक लागूनही न जेवणं म्हणजे विकृती आणि आपल्या ताटामधील दुसऱ्याला देणं ही मित्रांनो भारतीय संस्कृती. आणि मग या व्यासपीठावर जेवढे मान्यवर तुम्ही पाहताय ना त्या प्रत्येकाने या स्पर्धेसाठी ज्ञानेश्वर काही ना काही दिलंय आणि मग ही भारतीय संस्कृती अगदी जोपासली जाते. बघा पडद्यावर जे प्रेक्षक बसलेत आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे कृपया पडद्याच्या मागे बसा. पडद्याच्या आत बसलात थोडंसं मागे व्हा, आम्हाला सहकार्य करा. आमचे सर्व लाडके प्रेक्षक आहेत कारण तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. कारण प्रेक्षक ज्या वेळेला प्रेक्षक राजा जोडतो ना त्यावेळेला स्पर्धा यशस्वी होताना आपण बऱ्याच वेळेला पाहत असतो आणि आम्हाला अगदी आपण सहकार्य करा आयोजकांच्या वतीनं. चला मॅचच्या अगदी दरम्यान जाऊया. एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय आणि दोन्ही संघ आता सज्ज झालेत पुढच्या मॅचसाठी. एका बाजूला अगदी जवळचा संघ आपण पाहताय, इथून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर गेलो तर आपला घोडीलदेव कसलकण टीम असेल. बरीच वर्ष या घोडीलदेव देवाच्या नावाने खेळणारा कसलकट संघ आपण पाहिला आहे. आणि मग अगदी जुने जुने नवीन नवीन खेळाडू एकत्रित करून बनवलेला संघ आपण पाहिला. मागच्या मॅचमध्ये कुणाल आणि प्रतीकची राहिलेली खेळी आपण पाहिली. नंतरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं ऋषी असेल, त्यानंतर मितू असेल, त्यानंतर आपण त्याच्या जोडीला आपण पाहिलं ऋषीच्या वेदांतला पाहिलं. या सर्वांचा खेळ आपण पाहिला. आणि त्यानंतर आता मात्र सेकंड मॅच दोन्ही टीमला शुभेच्छा. इथून मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल मॅच क्रमांक सेकंड राऊंडचा हा पहिला सामना. गोलंदाज येतोय प्रफुल्लमध्ये. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर काय घडलं जात आहे, मागच्या मॅचचा हिरो आणि या मॅच मध्ये 0वर बाद होत असताना पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर कसलकण टीमला जल्लोष करण्यासाठी संधी मिळाली. आणि इथून मात्र 0 धावसंख्येवर पहिला धक्का तो म्हणजे गिरवले संघाला बॅट्समन ऋषी. बॅक टू द डगआउट. बघा विकेट हॅट्रिकसाठी आमची सन्माननीय राजूदादा चौधरी यांच्याकडून राम चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. अगदी आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर डेरवली टीमसाठी सुद्धा यांनी पारितोषिक लगावलं होतं, आता सुद्धा पारितोषिक लगावत आहेत. खेळाडूंचं मनोबल वाढवलं जात आहे. खेळाडूंना अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जातोय की तुम्ही चांगला खेळ करा आणि बक्षीस जिंका. कारण क्रिकेट खेळ असाच आहे. सध्या मी म्हणेन सातत्यानं मी सांगत असतो खेळाडूंना सुद्धा एक संधी आहे, प्लॅटफॉर्म आहे क्रिकेटमध्ये पुढे जाण्याची. त्यानंतर समालोचक असतील, स्कोरर आहे, लाईव्ह असतील, अंपायर असतील, या सर्व गोष्टी आपण पाहिल्यात. कारण एक मी म्हणेन रोजंदारी एक रोजीरोटी सुद्धा सध्याच्या घडीला क्रिकेटच्या माध्यमातून आज बऱ्याच जणांची उपजीविका सध्या सुरू आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रफुल्लमध्ये. प्रफुल्लचा हा चेंडू आपण पाहू शकाल.
अगदी चांगला होता, पडल्यानंतर यष्टांच्या वरून जात होता आणि त्यानंतर मग बॅट्समन आपण पाहिले दीपेश येताना तिसऱ्या क्रमांकावर. इनॅट तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहू शकाल क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल आणि त्या पटलावरची महत्त्वाची जागा म्हटली तर इनॅट वन डाऊन आणि तिसऱ्या क्रमांकाची जागा सांभाळण्यासाठी दीपेशला आपण पाहत आहे. अगदी मागच्या मॅचचा रोख ओळखावा लागेल. या मॅचमध्ये धावा जमवणं हे खूप महत्त्वाचं राहणार आहे, कारण कसलगंज संघाची सुद्धा बॅटिंग लाईनअप आपण पाहिली तर तगडी आहे. त्यांच्याकडे सुद्धा बॅटर खूप मोठे आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता मागच्या मॅचमध्ये 70+ होत्या आणि आता या मॅचमध्ये मी म्हणेन की 3 षटकामध्ये कमीत कमी 35 पर्यंत तरी पोहोचणं हे मी म्हणेन गिरवली संघासाठी महत्त्वाचं राहणार आहे. आणि त्यासाठी मग धावा कशा येतील, त्या धावा जोडणं, धावा कशा येऊ देत, त्या धावांना जमवणं हे खूप महत्त्वाचं राहणार आहे. इथून मात्र टीमची धावसंख्या 1 श्री गणेशा ओपन केला जातो आहे. या वेळेला मात्र फटका एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक पोचतील त्याआधी चेंडू फरार झालाय आणि चेंडू मात्र सरळ डीप मिड विकेट. आणि इथून मात्र येणारा या इनिंग मधील आणि या मॅच मधील आलेला षटकार. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्येचा वेग आपण पाहिला तर पुढे सरकला आणि धावसंख्या आता 7 रन 7 धावा स्कोर कार्डवर. एक आता चांगली सुरुवात करावी लागेल आणि करताना तुम्ही पाहताय प्रफुल्लच्या विरोधामध्ये आलेला षटकार. या वेळेला आता मात्र आपण पाहू शकाल प्रफुल्लनं रणनीती ओळखली होती बघा, कारण त्याला माहिती होतं की जो षटकार वेदांतनं टाकला आणि त्या वेदांतला आपण पाहिलं वाईट चेक करायचं आहे. चला या तिसरे पंच आमचे द्वारकानाथजी चोरगे सर. बॅट्समन रिव्ह्यू आहे आणि वाईट चेक केला जाईल. चेंडू योग्य आहे की नाही, की मग अवांतर आहे की फेअर डिलिव्हरी हे पाहिलं जाईल. प्राप्ती लाईव्ह खूप चांगली क्लिअरिटी क्वालिटी पाहायला मिळेल आणि फेअर डिलिव्हरी असेल. योग्य डिलिव्हरी आणि बॅट्समन रो इथून मात्र समाप्त झाला आहे. गिरवली टीमचा पाहायला मिळेल. धावसंख्या टोटल 7 रन्स 7 धावा. चेंडू मात्र संपले ते म्हणजे 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 रन्स इथून मात्र 5 बॉल्स इथून मात्र संपताना पाहायला मिळाले आणि 7 रन्स. पॉवर प्लेचं हे पहिले षटक पाहायला मिळत आहे. बंधनकारक आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले, परंतु मैदानामध्ये काहीतरी वेगळं चित्र घडताना पाहायला मिळालं बघा. कारण जरी आपलं जरी लक्ष नसलं नाही इथून तरी खेळाडूंचं लक्ष असतं, पंचांचं अचूक लक्ष असतं आणि तेच पाहायला मिळालं. चेंडू मात्र सरळ क्लीन बोल्ड इथून मात्र सरळ यष्ट्यांच्या मधून जाणारा चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र बॅट्समन इथून वेदांतला बाद होताना पाहायला मिळालं. षटक 1 संपलंय. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. प्रफुल्ल मतेनं करून दिलेली सुरुवात राहिली ती म्हणजे कसलगंज टीमसाठी चांगली. धक्का दिला मोठा ऋषी, त्यानंतर वेदांत आणि फक्त धावसंख्या खर्च केली ती 7 रन्स. राजकीय पटलावर सुद्धा प्रफुल्लची राहिलेली चांगली कामगिरी आणि आता क्रिकेटच्या पटलावर सुद्धा चांगली दमदार गोलंदाजी आणि चांगली सुरुवात. गुड स्टार्ट कसलगंज टीमसाठी. 7 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. डीजे आता आमच्या सन्माननीय आपण पाहू शकाल सोमटणे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आमचे सुशांतजी पाटील इथे आपण पाहत आहे. कोएसओ विद्यालय आपण पाहू शकाल. कोकण एज्युकेशन सोसायटी आपण पाहत आहे आणि त्याची आपण पाहिले तर चेअरमन म्हणून सध्या आपण पाहिले तर त्यांची निवड सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळाली. थोड्याच दिवसापूर्वी आपण पाहिलं तर त्यांच्या वडिलांना सुद्धा स्वर्गवास होताना आपण पाहिलं. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी कामगिरी सुद्धा पार पाडली आणि त्यांचे सुपुत्र आपण पाहत आमची सुशांतजी पाटील आमचे खूप जवळचे मित्र, त्यांची सुद्धा स्पर्धा आपण गेल्या काही थोड्या दिवसापूर्वी आपण कव्हर केली
आणि मग सुशांतजी पाटील आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. डॉट आलाय, प्रभात येतो बॉलिंग मार्कवर. प्रभातचा हा चेंडू फटका मिसक्यूट झालाय, परंतु क्षेत्ररक्षक आलाय. काय जबरदस्त एफर्ट, हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. तुम्ही ज्या वेळेला गोलंदाजी जीव तोडून गोलंदाजी करतो ना, त्याच्या समोर फिल्डिंगने जर त्याला अशी साथ दिली तर गोलंदाजाचं मनोबल 100% पुढे उंचावलेलं असतं. आणि तेच पाहायला मिळालं. काय लाजवाब झेल, रनिंग झेल टिपणं कधी कधी खूप कठीण असतं. इथून मात्र झेल टिपला आणि त्या क्षणाला चेंडूला मात्र फेकून सुद्धा दिलं आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन गिरवली टीमला लागलाय. हा धक्का तिसरा. असणारे आपण लक्ष द्या. पेनवरून येणारा डावरे संघ आणि त्यांच्या बरोबरीनं I11 ओवे संघ, दूरवरचे दोन्ही संघ आहेत. एका बाजूला आपण पाहताय ओवे पेठ असेल, मग खारघर विभागातील एक संघ पाहायला मिळेल, खूप दूरवरचा प्रवास करून येतोय. तर दुसऱ्या बाजूला पेन तालुक्यातील हा डावरे संघ पाहायला मिळेल. चला, दोन्ही टीम आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायची. बघा, आयोजक मला सूचना करतायत हे इनिंग संपतोय, त्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, आपण तोपर्यंत रिपोर्टिंग करायची आहे. एका बाजूला I11 ओवे आणि त्यांच्या बरोबरीनं डावरे पेन अशी मॅच असेल, आपण रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. अडचणी वाढवल्या जात आहेत, त्या म्हणजे स्वर्गीय बंडू दिघे आपण पाहताय श्री गणेश क्रिकेट संघ गिरवले संघाच्या या खूप साऱ्या अडचणी आता वाढताना पाहायला मिळत आहेत. आता त्या अडचणींना झुगारलं पाहिजे, अडचणींना कुठेतरी मी म्हणेन दूर ढकलून या मॅचमध्ये 30 पर्यंत धावा येणं हे खूप जिकिरीचं राहणार आहे. अशा वेळेला हा फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक सरसावत आहेत, वेगाने येतात. काय फिल्डिंग बघा, जबरदस्त बॅकअप पाहायला मिळालं. 30 यार्ड सर्कलमध्ये शॉट फाईन लेग, त्यानंतर मग त्या बाजूने निघालेले वेगानं आणि त्यानंतर दिलेला बॅकअप मिळाल्या. 2 धावा टीम गिरवले संघाला, 2 धावा इथून वाचल्या गेल्या कसलकन टीमसाठी. 2च्या मदतीने धावसंख्येचा वेग इथून मात्र 9 धावा, 9 रन्स पाहायला मिळतील. चेंडू क्रमांक 3 संपले, 3 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल. उर्वरित आता 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 9 मध्ये एकाच 2 विकेट येणं हे अनिवार्य राहील गिरवली टीमसाठी. परंतु काय गोलंदाजी होतीये व्यासपीठावर आपण पाहिलं तर मग कसलगण ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच असतील, माजी सरपंच असतील, त्यानंतर आपण पाहता हरिभक्त पारायण आपण पाहू शकाल. आमची सन्माननीय आपण पाहिले तर अनंतबुवा पाटील असतील, आमचे अनिलजी पाटील असतील आणि आमचे संजयजी घरात असतील. या सर्वांना आपण पाहताय काय खेळ केला जातोय बघा, अप्रतिम गोलंदाजी होतीये. या वेळेला बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. एक सिंगल मात्र खर्च झाली आणि या सिंगलने धावसंख्येचा वेग आता पुढे आला, तो म्हणजे 10 रन्स पाहायला मिळतील. सिंगल डबलनं मी म्हणेन फारसं फरक पडणार नाहीये. कसलकन टीमवर फरक पडेल गिरवले संघावर आणि हे ओळखून मात्र आता येणाऱ्या पुढच्या काही चेंडूवर चांगला खेळ करावा लागणार आहे. चांगली बॅटिंग करणं, मोठे फटके एक्झिक्यूट करणं, जागा बनवणं, रूम बनवणं, त्यानंतर मग आपण पाहिलं तर मग वॅकंट एरियामध्ये खेळणं, गॅप शोधणं, या गोष्टी आता तुम्हाला कराव्या लागतील. कारण प्रेशर वाढत चाललंय आणि ते प्रेशर जर तुम्हाला कमी करायचं असेल तर गोलंदाजावर तुम्हाला प्रेशर टाकावं लागेल आणि त्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता ही खूप महत्त्वाची आहे. परंतु गोलंदाजाचं कौतुक होतं आहे कारण चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज प्रभात आणि त्याच्या समोर बॅट्समन आहे तो म्हणजे मितुल. मितुल या वेळेला बॅटची अतिल कडा, लॉंग स्टॉपला चेंडू फरार झालाय. क्षेत्र होतं मागचं आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल येणारा वेगानं हा मात्र गिरवली टीमसाठी इनफिल्डला क्लिअर केलाय. येतोय चौकार. मला जी 5 डझन चेंडूची पूर्तता केली आहे ते पुरस्कर्ते आपण पाहू शकाल. आमची चिखलेचे प्रशांतजी पाटील असतील, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच, उपसरपंच व सदस्य ट्रॉफी चषक या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रशांत पाटील यांची कारकीर्द आपण पाहिली असेल, एक उत्तम क्रिकेटर, एक दमदार व्यक्तिमत्व
आणि मग संध्याच्या घडीला आपण पाहिलं असेल तर एक सध्या मालिकावीर सुद्धा त्यांच्या नावावर बाईक सुद्धा आपण पाहिली आणि मग असे खेळाडू त्यांचा संघ सुद्धा खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु त्यांनी या स्पर्धेला आम्हाला चेंडू पुरस्कृत केले, त्यांचं पण करूया सहर्ष असं स्वागत. 12 चेंडूचा खेळ संपला, 2 षटकं संपली आणि 12 चेंडूमध्ये टोटल धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 7च्या सरासरीने 14 धावा येणाऱ्या. मी म्हणेन ज्ञानेश्वर सर आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये जरी 14-15 धावा आल्या तरी 30 किंवा 31 धावा होतील आणि ती धावसंख्या मी म्हणेन फायटिंग टोटलसाठी सुद्धा महत्त्वाची राहणार आहे. आणि मग त्या धावेंसाठी आता पूर्णपणे झुंजावं लागेल, झगडावं लागेल, कारण सहजासहजी यश मिळणार नाही आहे, सहजासहजी धावा येणार नाही आहेत. त्या धावांसाठी तुम्हाला मैदानामध्ये लोळावं लागेल, पडावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. बॅटमधून तुमच्या धावा चेंडू स्पर्श झाला तर त्या धावा येतील. मग 6 बॉल आणि ते टाकण्यासाठी गोलंदाज येतोय करणला आपण पाहत आहे. स्लॉगॉरचं षटक असेल, ग्रामीण भाषेमधील हाणामारीचं षटक, डेट ओव्हर ज्याला म्हटलं जात आहे, त्यामध्ये मग धावा बनवण्याचा बॅट्समनचा आधीच मनसुबा ठरलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये डेट ओव्हरमध्ये करण काय करणार कसलकन टीमसाठी हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. इथून मात्र बॉलिंगसाठी सज्जता आणि त्यानंतर समोर आहे त्याच्या मनीषला आपण पाहत आहे. यावेळेला लोअर फुलटॉस होता, फक्त दिशा दिली, सन्मान दिला. शॉर्ट कव्हरमधून डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड केलं गेलं आहे. तत्पूर्वी एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या टोटल स्कोरकार्डवर पाहायला मिळाली ती म्हणजे 15 धावा. येणारे 5 बॉल 5मध्ये एकात बिगिट येणं खूप महत्त्वाचं राहील. तुम्ही स्क्रीनवर साईप्रीतच्या पाहू शकाल एक उत्कृष्ट अशी खेळपट्टी, पाटा खेळपट्टी जिच्याकडे पाहिलं ना तर जी लाईट्स जी आहे ना, जी आपण लाईट्स पाहतोय अगदी तिच्यावर पडल्यानंतर बघा पूर्णपणे ती फ्लॅश होताना पाहायला मिळते. इतकी चांगली खेळपट्टी बनवली आहे. आणि मग बॅट्समन बॉलर तुम्ही जर चांगली गोलंदाजी केली, लेन चांगली असेल, लाईन चांगली असेल, टप्पा चांगला असेल तर तुमची गोलंदाजी सुद्धा चांगली होईल, हे मात्र अगदी नक्की आहे. 5मध्ये किती धावा येत आहेत, कितीचा टार्गेट, कितीचा वन सेट केलं जाईल या मॅचमध्ये हे सुद्धा पाहिलं जात आहे. परंतु धावसंख्या सध्याच्या घडीला 15 15 रन्स. करण पुन्हा एकदा सज्ज मितुलच्या समोर. या वेळेला मितुल फिरून खेळण्याचा प्रयत्न करत होता परंतु फटका मिक्सक्यूट झाला, कारण मितुलला खेळायचं होतं आपण पाहिलं असेल लॉंग लेग आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू लागला वरच्या अंगाला आणि त्यानंतर फटका फसला आणि डीप स्क्वेअर लेग या रिझनमध्ये टिपलेला झेल आणि इथून मात्र संपलाय तो मितुलचा खेळ. बॅट्समन आउट, विकेट डाऊन. असाल आपण तर रिपोर्टिंग करा, आयोजकांशी संपर्क साधा. आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूया. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. त्यानंतर मला वाटतं वासुदेवजी कालच्या 4चा जो पोल होता त्यामधील एक संघ आणि आजच्या 4मध्ये ती सुद्धा ओके, अगदी आपण ती नंतर मॅच खेळवणार आहोत आणि त्यासाठी आपण तसं संघांना सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु इथून मात्र हा पोल आपण कंटिन्यू करणार आहोत. मग आता उर्वरित 4 चेंडू बाकी असतील. 4मध्ये आता गिरवले संघ कुठपर्यंत मजल मारेल. मागच्या मॅचमध्ये 70+, आता या मॅचमध्ये थोडासा लडखडलाय, थोडासा थांबलाय आणि ती गोलंदाजी कसलकण संघाची भेदक राहिली आहे. चांगला चेंडू, कारण ज्ञानेश्वर सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण विचार केला ना तुमच्याकडे वेग किती आहे त्याला महत्त्व नाही आहे. तुमच्याकडे टप्पा किती चांगला आहे, व्हेरिएशन आहे का, चेंज ऑफ द पेस आहे का, मग त्यानंतर शैली कशी आहे आणि लाईन कशी हे पाहिलं जात आहे. कारण जितका फास्ट येतो तेवढा चेंडू बाहेर सुद्धा षटकारासाठी जातो. मग तुमची गोलंदाजी होताना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल तर डावखुरे आताचा गोलंदाज म्हटला तर नॅचरल स्विंग पाहायला मिळेल आणि मग ती नॅचरल स्विंग स्किट करणं, टर्न होणं या गोष्टी आपण पाहत आहे. थोडंसं मध्ये टाकणं, थोडंसं बाहेर काढणं, टर्न करणं या गोष्टी आपण पाहत आहे. डावरे पेन टीमचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. चला I11 ओवे संघ, चला वासुदेवजी आपण संपर्क साधा. डावरे टीमचे कर्णधार इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं स्वागत असेल.
चेंडू आता बाकी असतील 2 चेंडू आणि या 2 मध्ये किती धावा येत आहेत. I11 ओवे टीम कर्णधार या आपण. हा चेंडू आपण पाहताय सरळ फॉरवर्ड केला, एक सिंगल आली, सिंगलनं धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या आता आली ती 16 धावा. षटकाराला तर होतील 22, चौकाराला तर 20, 2 आल्या तर 18, सिंगल आली तर 17. काय घडतंय, 3 आल्या तर 19 आणि डॉट आला तर 16च. मग आता एक चेंडू आणि या एका चेंडूवर मी म्हणेन जर या चेंडूवर एखादा विकेट आला तर मी म्हणेन की कुठेतरी एक लढण्यासाठी बळ मिळणार आहे, एखादी संजीवनी निर्माण होईल आणि ती संजीवनी निर्माण करण्यासाठी तुम्हाला मोठा फटका मारावाच लागेल. परंतु चांगला चेंडू, वेग होता, त्या वेगासमोर मनीष थोडासा चाचपडला. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची विकेट मिळाली, सिंगल. आणि या सिंगलचा विचार केला तर जमल्या टोटल धावा 17 धावा आणि 18चं टार्गेट असेल. 17 धावा जोडल्या, 18चं टार्गेट म्हणजे प्रति षटकामागे 6ची सरासरी, प्रत्येक चेंडूवर 1 धाव आणि येणारे 18 बॉल 3 षटकं आणि 18चं टार्गेट. चला आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, सन्मान केला जाईल. खूप सारे मान्यवर आहेत, त्यांचा इथे सन्मान करूया. मी आपण पाहत आहे कोकण एज्युकेशन सोसायटी कोएसओ आपण पाहता विद्यालय आहे आणि त्या विद्यालयाचे चेअरमन आणि मग सोमटणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच आपण पाहता, एक दमदार नेतृत्व आणि कर्तृत्व आमचे सुशांत दादा पाटील आणि त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मी आमचे दीपक दादा पाटील आहेत, माजी सरपंच आपण पाहत आहे सोमटणे ग्रामपंचायत, एक दमदार नेतृत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतोय. माईची उपदार शाल, वस्त्रे, अलंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन त्यांचा इथे सन्मान केला जातोय. आपण वेलात वेल काढून आला त्या स्पर्धेसाठी, त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. चला दोन्ही टीम आपण पाहताय बघा, डावरे पेन आणि त्यांच्या बरोबरीनं I11 ओवे असे दोन्ही संघ इथे उपस्थित झालेत. एका बाजूला पेन तालुक्यातील संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर पनवेल तालुक्यातील परंतु खारघर ओवेपेठ इथून आलेला हा ओवे संघ पाहाल. मग टॉस केला जाईल, टॉस करतील सुशांतजी पाटील. पहिल्या फेरीची तिसरी मॅच, टॉस केलाय आणि टॉस जिंकलाय. डावरी टीमने टॉस जिंकलाय, पेनवरून आलेला संघ. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात पुढच्या मॅचसाठी. आणि जसं आपण पाहूया हे इनिंग संपेल किंवा जशी मॅच संपेल तसं पेन टीम, डावरी टीम आपण आपल्या निर्णयावर अंमल करायचा आहे. सामना 4 षटकांचा असेल हे सुद्धा आपण पाहूया. आणि मग येणारे 18 बॉल आणि मग टोटल 18 धावेची गरज. या मॅचमध्ये काय घडतंय अगदी आपण आवाज ऐकला, परंतु पुढच्या आवाजामध्ये काही सुद्धा बदल होऊ शकतो, कारण क्रिकेट आहे अनिश्चिततेचं खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये भागीत करणं हे खूप चुकीचं असतं. आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं हे क्रिकेटच्या पटलावर अगदी चुकीचं आहे. परंतु पुढच्या सत्रासाठी 18 बॉल 18चं इक्वेशन, विनिंग कॅल्क्युलेशन आणि आवाज ऐकूया. हिंदी भाषेचा एक गोड आवाज या विभागातील आमचे ज्ञानेश्वरजी वयाल सर यांचा आवाज ऐकूया. हॅलो, हॅलो. या दरम्यान आपण बघतोय आमच्या वडगाव क्रिकेट संघाचे एक लिजंड प्लेयर योगेश पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती असेल योगेश यांना की या आपण मंचावर. आपलं मनापासून स्वागत. वडगाव संघासाठी गेली कित्येक दशकं त्यांनी क्रिकेट खेळलं आहे. वडगाव गावासाठी त्यांनी बऱ्याचशी पारितोषिकं देखील जिंकून दिलेत. आपल्या फलंदाजी असेल ते आमचे वडगाव संघाचे योगेश पाटील त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर. आपलं स्वागत. बघा आपण पाहताय
थोडंसं आपण पाहिलं तर चिखले संघाचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि त्या अनुषंगाने आपण जो तिसरा सामना होता चिखले संघाचा तो आपण नंतर खेळवतोय आणि त्याच्या आधी डावरे पेन आणि त्यांच्या बरोबरीनं आपण पाहिलं तर I11 ओवे अशी मॅच असेल. थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु सहकार्य केल्याबद्दल आपलं सुद्धा आम्ही धन्यवाद देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो, धन्यवाद शेखर पाटील, धन्यवाद देवेंद्र माळी. मित्रांनो, आपण पाहताय भारतीय जनता पार्टी नारपोली ऐवजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य ट्रॉफी 2025चा सुरेख सामना या मैदानावरती. एका बाजूला कसरकन, दुसऱ्या बाजूला गिरवले. तो फिर से एक बार तमाम दर्शकों मेरा यानी ज्ञानेश्वर वाल का प्यार भरा नमस्कार, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल दोस्तों. फिर से एक बार लिया चलते इस क्रिकेट की हसीन और रंगीन दुनिया में जिस मुकाबले की बात करें तो ये दूसरे राउंड का पहला मुकाबला है बीच मैदान में सी पूल का. और यहाँ से जीत के लिए टीम इस बार ये गेंद बल्ले और गेंद का संपर्क नहीं, डॉट गेंद की समाप्ति, गेंद गए विकेट कीपर के दर्शन में. यहाँ से डॉट के साथ टोटल की बात करें तो टोटल अरियन 0 के ऊपर आ चुका है. जाताड़े गांव के तंटा मुक्ति अध्यक्ष आदरणीय गणेश जी भोईर साहब की तरफ से छक्कों के हैट्रिक के लिए 500 का इनाम हमारे पास यहाँ पे आ चुका है. उनका भी हम शुक्रिया अदा करते, स्वागत करते इस ट्रॉफी के माध्यम से. सरपंच, उपसरपंच और सदस्य ट्रॉफी 2025 का शानदार कार्रवाई इस मैदान के ऊपर. टोटल की बात करें तो 0 के ऊपर टोटल आ चुका है. 18 गेंदे और देवेंद्र 18 की जरूरत है टीम घोड़िलदेव कसलखंड को. गेंदबाज तैयार, ये गेंद यहाँ से डॉट गेंद की समाप्ति, गेंदबाज दीपेश हाथमोड़े द्वारा. और हमारे राम चौधरी साहब की तरफ से यहाँ से 3 के ऊपर अगर 3 छक्के मारते हैं खिलाड़ी तो 1000 का इनाम मिलेगा. पैसों की बारिश इस मैच के अंदर, रोमहर्षक मुकाबला. 18 गेंदे 18 की जरूरत है. प्रारंभिक 2 बल्लेबाज हम देख रहे बीच मैदान में. एक तरफ कुणाल नाइक है तो दूसरी तरफ अनिकेत पाटिल. अंपायर्स खिलाड़ियों को अलर्ट करना है, वाघमारे सर और दीपक पाटिल सर. हर गेंद के ऊपर अगर यहाँ से मीटिंग ली जाए तो वक्त जाया होता है. तीसरे अंपायर, टेलीविजन अंपायर यहाँ पे हमारे मौजूद है, द्वारकानाथ चोरगे सर. ऑन स्क्रीन उनके माध्यम से देखा जाएगा. टोटल यहाँ से बात करें आर्यन तो 0 के ऊपर आ चुका है. 18 रनों का पीछा करना है घोड़िलदेव कसलखंड टीम को इस मुकाबले के अंदर. दूसरे दौर का यह पहला मुकाबला सी पूल का. एक तरफ घोड़िलदेव कसलखंड और दूसरी तरफ बात करें रोहन तो स्वर्गीय बंडूशेठ डिगे श्री गणेश गिरोले के बीच मुकाबला. 17 रन बोर्ड के ऊपर आ चुके हैं. अतिथि मान्यवर जो इस मंच और मैदान के ऊपर तशरीफ ला चुके हैं उनका हम शुक्रिया और स्वागत करते हैं इस प्रतियोगिता के माध्यम से. गेंदबाज दीपेश, ये गेंद बेहतरीन काटा बदला, गेंद ने रफ्तार के साथ बीट किया. बल्लेबाज कुणाल नाइक को 3 गेंदे डॉट निकाले आर्यन. यहां से बात करें तो गेंदबाज दीपेश हाथमोड़े ने बैक टू बैक 4 गेंदे डॉट निकाली. इस बीच 4 गेंदे डॉट निकाली. पावर प्ले का ये ओवर है शेखर पाटिल. 18 रन चाहिए बीच मैदान के अंदर. 18 गेंदे 18 चाहिए थे. अभी समीकरण से अगर बात करें तो 14 गेंदे हैं और 18 की जरूरत इस मुकाबले के अंदर. दीपेश हाथमोड़े जो तगड़ी गेंदबाजी करे इस मुकाबले में, राइट आर्म ओवर द विकेट से तैयार. बैकफुट के ऊपर जाके खेलने का प्रयास था. यह गेंद यहां से ऑफ स्टंप को छोड़ती हुई मेन अंपायर का इशारा, इट्स वाइट. अतिरिक्त रन मिला और अतिरिक्त रन संख्या से यहां से खाता खुला हो चुका है टीम घोड़िलदेव कसलखंड का. 1 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. कौन सी टीम आर्यन पाटिल इस मुकाबले को जीतेगी, क्योंकि ये काफी तगड़ा मैच है बीच मैदान के अंदर. कसलखंड बनाम गिरवले. ऑफ साइड ऑफ स्टंप यॉर्कर जरूर फेंकी थी. एक और अतिरिक्त रन मिला. 1 रन के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ 2 रन. इसके बाद अगर बात करें तो पेन तहसील की डावरे टीम है और उनके अपोजिट पनवेल तहसील की I11 ओवे टीम. हाई वोल्टेज एक और ड्रामा इस मैदान के अंदर हमें देखने को मिलेगा इस मैच के बाद. मगर इस मैच में क्या होगा, इस मैच की सिचुएशन काफी क्रुशियल मोमेंट में आ चुके हैं देवेंद्र. टोटल की बात करें तो 2 रन स्कोरबोर्ड के ऊपर. इस बार उठाने की कोशिश, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा, खुद गेंदबाज गेंद के नीचे और यहां से लगता हुआ घोड़िलदेव कसलखंड टीम को पहला झटका. कुणाल नाइक बैक टू द पवेलियन.
तो इस बीच टोटल की बात करें तो 2 रन 1 विकेट के नुकसान पे 17 रन बात करें तो आर्यन पहले सत्र में बनाए टीम स्वर्गीय बंडू शेठ डिगे श्री गणेश गिरोले टीम ने, या अगर 17 देवेंद्र 25-30 तक अगर होते आर्यन पाटिल तो मुकाबले में और मजा आता, मगर अभी भी कुछ हुआ नहीं। इस मुकाबले को ना जीता है गिरोले ने, ना हराए कसलकन टीम ने। कुछ भी हो सकता है क्योंकि क्रिकेट ऐसा खेल है आर्यन पाटिल जो गिरगिट की तरह रंग बदलता है, उसी का नाम है क्रिकेट। अभी जीत के लिए टोटल की बात करें तो 2 रन बने हैं, 13 गेंदे और 16 की जरूरत है। हमारे राम चौधरी साहब जिनकी तरफ से हर छक्के के लिए अभी 500 का इनाम है और नौकार में उनका कॉन्ट्रैक्ट है, वो हमारे राम चौधरी साहब भी इस मंच के ऊपर तशरीफ ला चुके हैं। उनके माध्यम से हर एक छक्के के लिए 500 का इनाम है और छक्कों के हैट्रिक के लिए 1000 का इनाम। 13 गेंदे 16 रन, खिलाड़ियों का प्रोत्साहन बढ़ाया जा रहा है हमारे राम चौधरी साहब की तरफ से बीच मैदान में, और जाताड़े गांव के तंत्र मुक्ति अध्यक्ष आदरणीय गणेश जी भोईर साहब की तरफ से और छक्कों के हैट्रिक के लिए 500 का इनाम है। बीच मैदान में रोमांचक मुकाबला। दीपेश तैयार, ये गेंद यहां से बल्ले गेंद का संपर्क नहीं, ओवर की समाप्ति हो चुकी है। 1 ओवर का खेल यहां से समाप्त हो चुका है आर्यन पाटिल, और टोटल की बात करें तो टोटल आ चुका है 2 रन। जीत के लिए शरद मस्कर 12 गेंदे और 16 की जरूरत इस मैच के अंदर। 12 गेंदे 16 रन, 8 रन प्रति ओवर देवेंद्र। इस मुकाबले में ये प्रेशर वाला मुकाबला है। दीपेश हाथमोड़े ने अपना काम किया, आर्यन पाटिल आने वाले 2 गेंदबाजों को अपना काम करना होगा इस मैच के अंदर। मगर पिछले मैच के जो मैन ऑफ द मैच थे अनिकेत पाटिल, उन्हें अभी तक स्ट्राइक नहीं मिले है। अनिकेत पाटिल जिन्होंने पिछले मैच में तगड़ी बल्लेबाजी की थी, वैसी बल्लेबाजी तगड़ी करनी पड़ेगी देवेंद्र इस मैच के अंदर। नक्कीच ज्ञानेश्वर, आपण बघतोय एक सामना जबरदस्त रंगतदार परिस्थितीमध्ये पोहोचला आहे। कधी कधी बऱ्याचदा असं आपण बघतो की कमी धावा जर का असतील तर मग षटकार चौकार मारायचे की एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या, या द्विधा मनस्थितीमध्ये बरेच संघ आपण बरेच फलंदाज अडकलेले पाहायला मिळतो। परंतु आपण नेहमी म्हणतो ना की दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाश परिचय त्याचाच देतो। तशाच पद्धतीनं खेळपट्टीवर तुम्ही ज्यावेळेस खेळ करताना तुम्ही तुमचा नॅचरल गेम खेळा। मग तुम्ही अटॅकिंग फलंदाजी करत असाल, बॅटिंग करत असाल तर तुम्ही तशा पद्धतीने तुमची फलंदाजी करा। कुणाल नाईकने आपण बघितलं सिंगल डबल्स घेण्याच्या नादामध्ये बरेचसे चेंडू बीट केले आणि त्याचा परिणाम आता पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 2, आणि आता मात्र या फलंदाजांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे की आता धावा या षटकार चौकारांच्या मदतीने पूर्ण करायच्या की एकेरी दुहेरी धावा घेऊन पूर्ण करायच्या। परंतु जो आत्मविश्वास, जो पाया रचला पहिल्या षटकामध्ये कमी धावांचा, त्याच पायावर आता मात्र एक चांगलं एक बांधकाम करणं गरजेचं राहील ते उर्वरित गोलंदाजाचं। बघूयात काय घडेल। सामना रंगतदार परिस्थितीमध्ये पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण बघतोय शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल 16 धावांची। 12 गेंदे और 16 की जरूरत है। गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे गेंदबाज राज हाथमोड़े, देवलाली विलेज एंड की तरफ से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार एक स्टैंड एंड डिलीवर, तीर की तरफ सीधा मारा, वाडिश लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी ने इस गेंद को फील्ड किया। 1 रन मिला। इस बार पूरी तरह से इस मैदान के अंदर अपनी जान डाली है टीम स्वर्गीय बंडू शेठ डिगे श्री गणेश गिरोले टीम ने इस मैच के अंदर, क्योंकि इस वक्त अगर बात करें तो 3 के ऊपर टोटल आ चुका है। 11 गेंदे देवेंद्र और जीत के लिए 15 की जरूरत है। 11 गेंदे 15 रन, और रन और गेंदों में फासला अगर देखा जाए तो 4 का है। एक बड़ा हिट इस मुकाबले में यूं टर्न मिलेगा टीम घोड़ेलदेव कसलगढ़ को। गेंदबाज राज हाथमोड़े तैयार है। राज हाथमोड़े के गेंद फुलर लेन की ड्राइव का इस गेंद को डीप स्क्वायर लेग बाउंड्री को क्लियर किया, और इस वक्त बल्लेबाज भावेश के बल्ले से आया ये शानदार चौवा। अभी 10 अंतिम गेंदे 11 की जरूरत है। इस चौवे ने इस मुकाबले में जान डाली है टीम घोड़ेलदेव कसलखंड के लिए। ऐसे में 10 गेंदे 11 की जरूरत बीच मैदान के अंदर। तगड़ी गेंदबाजी अगर होती है तो मैच में एक और क्रुशियल मोमेंट के ऊपर यह मुकाबला आ चुका है। 10 गेंदे 11 की जरूरत है। कौन सी टीम उस मुकाबले को जीतेगी, घोड़ेलदेव कसलखंड या फिर स्वर्गीय बंडू शेठ डिगे श्री गणेश गिरोले के बीच चलता हुआ यह संघर्षमय मुकाबला, संघर्षमय मैच। 4 गेंदे इस ओवर के निर्णायक गेंदबाज राज हाथमोड़े की। 10 अंतिम गेंदे, जीत के लिए 11 की जरूरत है। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज भावेश। इस बार एक गेंद उठाने की कोशिश थी,
अंपायर के पास अपील, इस अपील को खारिज किया। लेग बाइज के तौर पे मिलता हुआ सिंगल, सिंगल के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ 8 रन। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर, 9 गेंदे 10 की जरूरत बीच मैदान में। इस मुकाबले में आर्यन पाटिल मैं कहूंगा जो पहला ओवर किया जो दीपेश आत्मोड़े ने पावर प्ले का, उस ओवर ने उस मुकाबले में जान डाली है बीच मैदान के अंदर। अभी 8 रन तो बने, 9 में बनाना है 10 रन। मैच कोई भी जीते कोई भी हारे, मैच में मजा आना चाहिए इस मैदान के अंदर। गेंदबाज फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट से राज। ये गेंद अंपायर के पास अपील थी, इस अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम था। ऐसे में इस अपील को खारिज किया हरिभक्त परान दीपक पाटिल सर ने। लेग बाइज मिला यह सिंगल, और सिंगल के साथ अंपायर बैट कट है क्या? बैट कट, ओके। अंपायर का डिसीजन अभी चेंज हुआ, पहले लेग बाइज दिया था, उसके बाद उन्होंने माफी मांगी और कहा कि बल्ले के साथ ये रन आया। सिंगल के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ 9 के ऊपर आ चुका है। 9 रन बन चुके हैं, 9 रन बनाने हैं बीच मैदान में। 8 गेंदों में 8 गेंदे 9 रन, प्रेशर वाला यह मुकाबला है बीच मैदान में। अनिकेत पाटिल ऑन द स्ट्राइक, छोटी गेंद पुल करने का प्रयास था, डॉट गेंद की समाप्ति। गेंदबाज यहां से राज हाथमोड़े द्वारा यह मुकाबले में पूरी तरह से जान डाली है गेंदबाज राज हाथमोड़े ने बीच मैदान के अंदर। 8 गेंदे 9 चाहिए थे, अभी 7 गेंदे हैं और जीत के लिए 9 की जरूरत है बीच मैदान में। सात गेंदे 9 की जरूरत बीच मैदान में। अंतिम गेंद निर्णायक होगी। अनिकेत पाटिल का इस अंतिम गेंद के ऊपर बड़ा हिट लगाएंगे इस मुकाबले के अंदर। यह गेंद विकेट कीपर ने क्या किया, यहां से यह गेंद रोकना चाहिए था, जहां एक भी नहीं था आर्यन पाटिल, वह मिला यह चौवा। वेदांत मोरे जो विकेट कीपर है उनके हाथों से यह चौवा आया और इस मुकाबले का निर्णायक चौवा। जीत के लिए अभी 6 गेंदे और 5 की जरूरत। बघा आपण पाहता आमच्या डावरे पेन टीमचे पुरस्कर्ते आपण पाहत आहे आमचे हर्षलजी घरत, त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। हर्षलजी घरत आपलं स्वागत आहे। धन्यवाद शेखर पाटील। याच दरम्यान आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत सोमंडण्याचे विद्यमान डॅशिंग सरपंच आदरणीय आत्माराम शेठ पाटील यांचं या मैदानामध्ये आगमन होतं। त्यांच्या समवेत आपण पाहतोय विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत सोमंडणे आदरणीय रवींद्रजी कांबळे साहेब। दोन्ही मान्यवर पाहुण्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनापासून स्वागत करूयात। नक्कीच। आणि पाहिलं ना आपण ज्ञानेश्वर, शिरडोनच्या मैदानावर अशीच मॅच रंगली होती। या गिरवले संघानं पहिल्या मॅचमध्ये 4 धावा डिपेंड केल्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये 2 धावा डिपेंड केल्या होत्या। पण आता जर पाहिलं आपण तर या मॅचमध्ये तीच रणनीती गोलंदाजी काहीशी होईल का, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे। आणि मग आता जर आपण पाहिलं तर चौकाराला नशिबाचा येणारे 6 बॉल आणि आता 5 की गरज है। 6 गेंदे और 5 की जरूरत है बीच मैदान में। अंतिम ओवर गेंदबाज नितेश गेंदबाजी करेंगे टीम गिरौली की तरफ से। फुलर लेंथ की गेंद, इस गेंद को ड्राइव किया रुशियात मोड़े ने, इस गेंद को फील्ड किया बीच मैदान के अंदर। 1 रन मिला। 1 रन के साथ टोटल की बात करें तो टोटल आ चुका है 14 के ऊपर। 5 गेंदे 4 की जरूरत है बीच मैदान में। 5 गेंदे 4 रनों की जरूरत। 12th मैन भी यहाँ पे थोड़ा सा मैं कहूंगा कि प्रेशर में टीम स्वर्गीय बंडू शेठ दिगे श्री गणेश गिरेले का, क्योंकि क्यों ना प्रेशर में, क्योंकि यह बड़ी प्रतियोगिता है। सरपंच उप सरपंच सदस्य ट्रॉफी 2025। बैकफुट पंच किया इस बार, यहां से गेंद, शानदार फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग की डीप स्क्वेयर क्षेत्र में। देवेंद्र माली को ऐसा लगा कि ये चौवा जाएगा, मगर यहां से मिला सिंगल। सिंगल के साथ टोटल की बात करें तो टोटल आ चुका है 15 रन। 4 गेंदे और 3 की जरूरत है। 4 गेंदे 3 की जरूरत है, क्योंकि देवेंद्र आपकी बात सही है, मगर ये प्रेशर है। क्योंकि प्रेशर जो खिलाड़ी खेलते हैं ना शरद मस्कर, उनको ही पता होता है कि कितना प्रेशर होता है मैच के अंदर। जी हाँ,
आज के दिन कुल मिला के 3 नसीब के चौवे मिले टीमों को, और जिनको नसीब के चौवे मिले ना शेखर पाटिल, वो सभी टीमें इस मैदान के अंदर जीती है। 4 गेंदे 3 का समीकरण, इस बार यह गेंद पुल किया और इसी के साथ जीता टीम घोड़िलदेव 11 कसलगंज। जीतने वाली टीम का हार्दिक अभिनंदन और परास्त होने वाली टीम स्वर्गीय बंडू दिघे श्री गणेश गिरोले टीम का भी हम हार्दिक अभिनंदन और स्वागत करते हैं।